प्रचाराचा संभाजीनगरमध्ये अखेरचा दिवस, त्यामुळे प्रत्येक उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। संभाजीनगरमध्ये लढत आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि एमआयएमच्या एंट्रीनं ही लढत तिहेरी झालेली आहे। शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। प्रचार संपत आलाय, अगदी अखेरचा आजचा टप्पा, कुठपर्यंत पोहोचलात तुम्ही? प्रचार हा काही तासावर आलेला आहे। 5 वाजता प्रचार संपणार आहे आणि मला वाटतं महायुतीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते हे प्रत्येक मतदारापर्यंत धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबावं, तर हे सर्व पदाधिकारी आमचे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेले। आणि धनुष्यबाणाला मतदान म्हणजे नरेंद्र मोदी साहेबाला मतदान, आपलं एक हक्काचं मतदान आपलं हे दिल्लीत असलं पाहिजे। त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते कामाला लागले आणि 5 वाजेपर्यंत हा प्रचार। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन राहील। तर सर्व 5 वाजेपर्यंत आणखीन राहिलेले काही असतील, काही भाग राहिला असं काही, तर ते 5 वाजेपर्यंत सगळीकडे। तुमची लढत इथं कोणासोबत आहे? इम्तियाज जलील सोबत की चंद्रकांत खैरे तुमच्या जुन्या मित्रासोबत? माझी लढत खरं जर सांगायचं तर इम्तियाज जलील सोबत होईल। इम्तियाज जलील, कारण काय इम्तियाज जलील वाटतं तुम्हाला? कारण त्यांनी पण भरपूर ताकद लावली। काल उद्धव ठाकरेंनी सभा घेतली। उद्धव ठाकरे साहेबांची सभा तुम्हीच मीडियामध्ये दाखवलेले, सगळ्या मीडियाने दाखवली की उद्धव साहेबांच्या याच्या आधीच्या सभा कशा व्हायच्या आणि उद्धव साहेबांची ही सभा कशी झाली हे तुम्हालाच माहिती आहे। त्याच्यामुळं उद्धव साहेबांच्या सुद्धा लक्षात आलं की याच्या अगोदर सुद्धा त्यांनी सभा घेतल्या TV सेंटरला वगैरे, तिथं सुद्धा हीच परिस्थिती झाली आणि काल सुद्धा त्यांच्या सभेला नागरिकांनी पाठ फिरवली। याच्यावरून आपल्याला कळतं की खैरे हा नंबर 3ला राहील। तुमच्या व्यवसायावरनं काल उद्धव ठाकरेंनी सुद्धा खूप जास्त टीका केली। तुम्हाला हवंय कोण, हा एक सवाल केला आहे। मला एक सांगायचं, व्यवसायाविषयी अनेक वेळा टीका केली, तेवढाच एक विषय आहे त्यांच्याकडे। बाकी भ्रष्टाचारावर भुमरेंना पालकमंत्री असताना काम केलं नाही, कॅबिनेट खातं त्याला ते खातं सांभाळता आलं नाही, असं काही कोणी बोललं का? फक्त येऊन जाऊन व्यवसाय, तर त्यांच्यासोबत राहणारे त्यांचे व्यवसाय तेच आहे। मग तर काय संदीपान भुमरे एकटेच आहे का? त्यांचे किती जण दाखवू मी? मला एक सांगायचं, ह्या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे किती जण दाखवू त्यांचे काय व्यवसाय आहे? पण माणसानं कोणाच्या व्यवसायावर बोलू नये। माणसानं उद्या आपण काय करणार, काय केलं नाही याच्यावर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे। अहो माझ्यासोबत बसा म्हणा, त्यांच्या उमेदवाराला माझ्यासोबत बसा आणि चर्चा करा, काय केलं तुम्ही 20 वर्ष, मी काय केलं ह्या 5 वर्षात, ते मी खुलेआम चर्चा करतो। तुम्ही आता एक बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरेंची अशी सभा या आधी कशीच झालेली होती। अशी सभा म्हणजे कुठे? तुम्ही रिकाम्या खुर्च्यांकडे बोट करताय का? रिकाम्या खुर्च्याकडे बोट करतो मी। याच्या आधी सांस्कृतिक मंडळ भरगच्च भरायचं, नुसतं तुम्हाला सांगतो तिथली गॅलरी सुद्धा पुरत नव्हती बसायला। आणि आता उद्धव साहेबाला अशी पाळी आली की सगळ्या खुर्च्या रिकामी आहे। हे कशामुळं? ते खैरेमुळं। ही जी सभा, त्यांची जी सभा म्हणजे सगळ्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या, खैरेमुळं झालेली। हा अखेरचा दिवस आहे, काय सांगाल मतदारांना? तुम्हालाच का निवडून द्यावा खैरे आणि इम्तियाजला डावलून? मला एक आणखीन बोलायचंय की उद्धव साहेब पाण्याचं बोलले, याला कारणीभूत कोण आहे? आता उद्धव साहेबाला आता दिसलं का पाणी? 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही दिसलं पाणी? खैरे 20 वर्ष खासदार होता, खैरेमुळंच शहराला पाणी मिळालं नाही, हे उद्धव साहेबाला माहीत नाही का? मग उद्धव साहेबांना पाण्याविषयी बोलू नये, त्यांना कुठला अधिकार राहिला नाही। म्हणून मला सांगायचं की पाणी हे आता मी निवडून आल्याच्या नंतरच ह्या जनतेला, या शहराला जे काही त्रास झाला महिला भगिनीला सगळ्याला, तर 7-8 महिन्यात मी पाणी देण्याचं निश्चित मी सगळ्याला सांगितलेलं आहे। मी पाणी निश्चित देण्याचा प्रयत्न करेन। विजयाचा विश्वास वाटतोय? विजयाचा विश्वास माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, राज ठाकरे असतील, सगळ्याच्या आशीर्वादानं, महायुतीच्या नेत्याच्या आशीर्वादानं आणि जनतेच्या आशीर्वादानं, मतदाराच्या आशीर्वादानं विजय हा निश्चित आहे। कुठेही शंका घेण्याचं कारण, धाकधूक वाटते? अजिबात धाकधूक नाही, काही नाही। धाकधूक वाटण्याचं काही कारण नाही। मतदार सोबत आहे, त्याच्यामुळं आपण रोज फिरतो, ताबडतोब लक्षात येतं। अनेक निवडणुका लढलेलो आहे मी,
त्याच्यामुळे लक्षात येतं, त्याच्यामुळे काही धाकधूक करण्याचा काही प्रश्न नाही. हे होते शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे. काल उद्धव ठाकरेंनी पाण्यावरनं टीका केली होती. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की उद्धव ठाकरे, तुम्हाला पाण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आणि राहिला प्रश्न विजयाचा, तर होय, त्यांना धाकधूक नाही, त्यांना विश्वास आहे, आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही जिंकणार, असं ते स्पष्टपणे सांगतात. बघूयात आता मतदार राजा नक्की कोणाला कौल देत होते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.